हॅलो स्टुडंट्स, मायक्रोवेव्ह आणि रडारच्या प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये आज आपण फर्स्ट प्रॅक्टिकल करणार आहे. आपण याच्या आधी 2 प्रॅक्टिकल सेशन्स केली होती, त्याच्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं होतं आणि वेगवेगळे कॉम्पोनंट्स दाखवले होते. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एक्सपेरिमेंट. ऑलरेडी आय हॅव गिवन यू ऑल द रीडिंग्स दॅट यू हॅव टू राईट. ओके, आय एम जस्ट गोइंग टू शो यू द प्रोसिजर. Okay, so here it is the klystron power supply to which I have connected the connector at the back side, this wire, and this wire is given to this klystron. Okay, so this is klystron amplifier. This amplifier is the source of microwave. Then after klystron amplifier we have connected the isolator. Isolator का कनेक्ट करायचा? तो फक्त युनिडायरेक्शनल एनर्जीला फ्लो अलाउ करतो, रिव्हर्स फ्लोला ब्लॉक करतो. देन आय हॅव कनेक्टेड दिस फ्रिक्वेन्सी मीटर. फ्रिक्वेन्सी मीटर रोटेट्स लाईक दिस and we are going to measure the frequency of the signal passing through this entire waveguide. Then after this frequency meter I have connected this detector mount. डिटेक्टर माउंटला प्रोब कनेक्ट करायला इथे प्रोव्हिजन आहे, त्याला आपण प्रोब कनेक्ट केला and this probe is connected to CRO. So we are going to change the settings of this power supply. Here multiple controls are there. This knob is to be kept on AM. This knob gives us the voltage, beam current and reflector voltage. Switch on करते मी. स्विच ऑन केल्यानंतर आपण जेव्हा हे बीम व्होल्टेज वरती ठेवतो तेव्हा बीम व्होल्टेज किती आपल्याला डिस्प्लेवरती दिसते? इट इज 249. इट इज ॲट मिनिमम पोझिशन. बीम व्होल्टेज आपण या नॉबनी चेंज करतो. 246 245 हे बीम व्होल्टेज आहे. त्याच्यानंतर बीम करंट जो आहे तो हळूहळू वाढत जातो. सुरुवातीला तो 0 असतो. स्लोली इट गोज ऑन इन्क्रीजिंग अप टू 12-13 पर्यंत तो वाढतो. तोपर्यंत आपण वाट बघायची आहे, कारण क्लिस्ट्रॉनला कम्प्लिटली ऍक्टिव्ह होण्यासाठी तेवढा वेळ जावा लागतो. Now you can see the current has increased up to 12 and now it is stopped. So now oscillations have started. त्यानंतर हा बीम करंट मी आता रिफ्लेक्टर व्होल्टेज वरती केला की रिफ्लेक्टर व्होल्टेज दिसतंय आपल्याला 52 वरती ठेवलंय. ते चेंज करण्यासाठी इकडे नॉब आहे, आपण ते 50 to 60 च्या मध्ये ठेवायचं असतं. ही सगळी सेटिंग्स मी दिलेल्या मॅन्युअल मध्ये ऑलरेडी आहेत. Okay, now you can see here I have not made any adjustments, but on the screen we can see the wave is present now. Now when I rotate this on the CRO screen, you can observe for one particular reading, see, amplitude is decreased. जसं आपण हे रोटेट करतो बाकीच्या सगळ्या रीडिंग साठी एम्प्लिट्यूड सेम आहे, फक्त एका पर्टिक्युलर रीडिंग साठी एकदम ड्रॉप होते. ती का ड्रॉप होते? कारण ती फ्रिक्वेन्सी आणि सिग्नलची फ्रिक्वेन्सी मॅच झालेली असते. म्हणजे या फ्रिक्वेन्सी मीटरवरचं जे हे आत्ताचं रीडिंग आहे, रीडिंग कसं घ्यायचंय बघा. याच्यावरती एक व्हर्टिकल स्केल आहे, एक हॉरिझॉन्टल स्केल आहे. इफ यू कॅन सी क्लिअरली इट इज 9.3 अँड हिअर इट इज 9.32. सो या दोन्हीच्या मध्ये 9.31 आहे इथे. आता हा जो क्रॉस हेअर आहे it is on 9.32 and the unit is gigahertz. So this 9.32 is the frequency of signal, microwave signal passing through this waveguide. जेव्हा ही क्रॉसहेअरची फ्रिक्वेन्सी आणि सिग्नलची फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा ही फ्रिक्वेन्सी मीटरची जी कॅव्हिटी आहे, ओके, ही स्पेस मायक्रोवेव्हला ऍब्सॉर्ब करते, कारण त्याला लो रेझिस्टन्स पाथ देते. म्हणून सिग्नल आपल्याला इथे दिसत नाही. बघा मी परत रोटेट करते स्लोली अँड व्हेन द फ्रिक्वेन्सी मॅचेस द सिग्नल ड्रॉप्स. बघा एका पर्टिक्युलर रिडिंगला ड्रॉप होतो, परत वाढतो. आता ह्याला आपण फ्रिक्वेन्सी मेजर केली होती मगाशी. इट इज अराउंड 9.32 मेगाहर्ट्ज. सी हिअर दिस इज 9.32 राईट. इथे 9.3 आणि 9.32 च्या मध्ये 1 2 3 4 लाईन्स आहेत. सो दिस इज 9.31 हिअर आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट लाईन आहे. सो इट इज 9.315. सो दिस इज द फर्स्ट रिडिंग. हे रिडिंग तुम्ही लिहिलं आहे मॅन्युअलमध्ये. अगदी हेच आलं असेल असं नाही, बट अराउंड दिस फ्रिक्वेन्सी विल बी देअर. आणि आता तुम्ही इथे ड्रॉप बघू शकताय. जे मी तुम्हाला बंचिंग शिकवले सिलेबसमध्ये, बंचिंग, तर हे इलेक्ट्रॉन बंचेस सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. इथे स्लाइटली आपल्याला उभ्या रेगा दिसतात बघा. ते बंचेस आपण बघितले की वी गेट
a bunch, electron bunch for every cycle. So these bunches are shown here. नेक्स्ट रीडिंग साठी आपण हे रिफ्लेक्टर व्होल्टेज स्लाइटली चेंज करायचंय. 53 च्या ऐवजी मी पुढचं घेते 58. नाउ द एम्प्लिट्यूड इज चेंज स्लाइटली. हे एम्प्लिट्यूड किती आहे हे आपण नॉर्मल जसं मेजर करतो, दिस नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वाय ऍक्सिस मल्टिप्लाइड बाय दिस वोल्ट पर डिव्हिजन नॉब. ती एम्प्लिट्यूड मेजर करायची आणि टेबलमध्ये लिहायची. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग.